तर आमची राधेश्याम साऊंड सिस्टीम दादा सुद्धा खूप छान या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे. म्हणजे मला तर असं वाटतं ना का गर्दी जरी कमी असली, आपण तरी आहे, गर्दी जरी कमी असली, पण आपली ही गोड छोटंसं कार्यक्रम आहे. आणि साऊंड सिस्टीम जर चांगली नसती तर मला इंटरेस्टच आला नसता. पण इतकी गोड साऊंड सिस्टीम, इतकी गोड साऊंड सिस्टीम, असं वाटतंय किती गावं, किती गायन करावं असं वाटतंय. कारण वारकरी संप्रदायामध्ये जर पाऊल ठेवायचं असतो ना, तर असं काहीतरी गिजावं लागत असतं, असं काहीतरी गिजावं लागत असतं. एकदा खालच्या पडलेल्या फुलाने देवाच्या गळ्यात असलेल्या फुलांना प्रश्न विचारला, खालच्या पडलेल्या फुलाने देवाच्या गळ्यात असलेल्या फुलांना प्रश्न विचारला की तुमचं आयुष्य तर फार सुंदर आहे, तुमचं आयुष्य फार सुंदर आहे, तुम्हाला देवाच्या गळ्यात पडायला मिळतं. तेव्हा खालच्या पडलेल्या फुलांनी देवाच्या गळ्यात असलेल्या फुलांना उत्तर दिलं, खालच्या पडलेल्या फुलांनी विचारलं आणि नंतर यांनी उत्तर दिलं, गळ्यात असलेल्या फुलांनी उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की अरे मूर्खांनो, देवाच्या गळ्यात पडण्यासाठी आधी सुईने टोचून घ्यावं लागतं, तेव्हा देवाच्या गळ्यात पडतात. येतो हो की नाही मावशी? तसंच वारकरी संप्रदायामध्ये काहीतरी जर पाऊल उचलायचं असेल तर असं काहीतरी जावं लागतं. तशीच आमची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. दादा सुद्धा फार प्रेमळ आहेत आणि आपण सगळे